हा आहे गणसंकुलचा गेट. आपण गणसंकुलमध्ये एंटर करत आहोत. जसे तुम्हाला दाखवतंय विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान गणसंकुल. इथे फार सारे गणपती आहेत. इथे फार जास्त व्हरायटी मिळेल तुम्हाला, गणपती पाहायला मिळेल तुम्हाला. मूर्तीचे डोळे किंवा आखणी जी म्हणतात तेवढी महत्वाची का असते ते या मूर्तीकडे बघून कळते. बघ ना, म्हणजे असं वाटतं की खरंच कोणतरी बसलंय समोर ना. सार्थक आर्ट्स म्हणून जे नावाजलेले आर्ट कारखाने आहेत, त्यांच्या अशा काही सुंदर मूर्ती आहेत. वन ऑफ पीस आहे, ते एकच पीस बनवतात. गेल्या वर्षी जी मूर्ती होती परळचा महाराजा, जी मूर्तीने पूर्ण देश गाजलेलं, ती ही मूर्ती सुंदर असे मिनिचर इकडे त्यांनी बनवलेले आहेत. नमस्कार, जय गणेश. माझं नाव सोहम दत्तात्रय जाधव. सार्थक आर्ट्स आपला हा गणसंकुल करी रोड इथे आहे. आणि ह्या आमच्या बॅलन्सिंग मातीच्या मूर्त्या शाडू मातीपासून बनवल्या. ह्या 2 फुटापर्यंतच्या मूर्त्या आहेत. आणि ह्या कोणत्याही साच्याचा वापर केलेला नाही आहे या मूर्तीसाठी. तुम्ही या मूर्तींचं काम बघू शकता, फिनिशिंग बघू शकता. आपल्याला जर या मूर्त्या बुक करायच्या असतील तर कसं काय? ह्या जर तुम्हाला मूर्त्या बुक करायच्या असतील तर तुम्हाला करी रोड येथील गणसंकुलमधील सार्थक आर्ट्स इथे यावं लागेल. आम्ही ह्या मातीच्या मूर्त्या कस्टमाइज सुद्धा करून देतो. आणि तुमचा फोन नंबर तर मी टाकीनच म्हणा व्हिडिओमध्ये. इथे त्यांचा फोन नंबर दिलेला आहे. ज्यांना हवं आहे त्यांनी स्क्रीनशॉट घेऊ शकता. आपल्याला मूर्त्या बनवून हव्या असतील, किती वेळ आधी तुम्हाला सांगावं लागेल? कमी तुम्ही 1.5 महिना आधी तरी सांगितलं पाहिजे की आम्हाला अशी कस्टमाइज करून मूर्ती हवी. आणि ही एक माणूस सहज उचलू शकतो अशी मूर्ती आहे. ह्या मूर्तीचे प्राइसेस फिक्स नाहीत. प्रत्येक मूर्तीचे चार्जेस वेगळे आहेत. ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच सार्थक. सार्थक आर्ट्स आपलं हे गेलं 8 वर्षापासून आपण गणसंकुल इथे चालू केलेलं आहे. आम्ही 12 वर्ष शिवडीला कारखाना होता आमचा. आता आम्ही 8 वर्ष झाले इथे गणसंकुलमध्ये याच जागेवर आहोत. मला वाटलंच नाही की या शाडू मातीच्या मूर्त्या तुम्ही कसं बनवता. म्हणजे सगळ्या हँडवर्क आहेत. आपले जे कारागीर आहेत त्यांनी ही मूर्ती घडवली आहे. गेल्या वर्षीपासून आम्ही हे स्टार्ट केलेलं आहे. गेल्या वर्षी पण आमच्या 7 फक्त मूर्त्या होत्या, पण त्या 7 मूर्त्यांवर आम्ही डबल बुकिंग घेऊन आमच्या त्या नाही म्हटलं तरी 15-20 गणपती झाले त्याच्यावर. आणि या सगळ्या मूर्त्या आमच्या बाहेरगावी गेल्या. कर्नाटक, कलकत्ता, बँगलोर या साईडलाच गेल्या. सांगलीला गेली. टाळवाली मूर्ती होती ती सांगलीला गेली. एक आपली उंदरावरची होती ती साताऱ्याला गेली. कमळातली जास्वंदावरची होती ना, ती आपली कलकत्त्याला गेली. खूप 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 सुंदर आहे. आणि या मूर्त्यांमुळे ना असं कळतं की तुम्हाला जर खूपच सुबक मूर्त्या हव्या असतील, इन डिटेल हव्या असतील ना, लोकांचा काय समज असतो की फक्त पीओपी मध्ये तसं मिळतं, शाडू मातीमध्ये पण मिळतं. म्हणजे शाडू मातीमध्ये पण एवढी कलाकुसर होऊ शकते. विसर्जन कसं करता येतं या मूर्त्यांचं? तसंही नाही आमचं म्हणजे याच वर्षी मागीच आमचं कसं, आम्हाला गणपती नाही बसवता येत. या भाद्रपदात गणपती नाही आम्हाला बसवता येत. त्यामुळे आमचं गणपती असतो ह्याच्यात माघ महिन्यात, माघी गणपती. तर गेल्या वर्षी आम्ही कमळावरची मूर्ती केली होती आणि तो कॉन्सेप्ट या वर्षी आम्ही इथे केलेला आहे. तर कमळावरची मूर्ती आम्ही विसर्जनाला बघायला तर बरेच जण आले, पण जेव्हा विसर्जनाला आम्ही उचलली ना ती, की विसर्जनाला आता न्यायची आहे, ते एवढे जण फोटोग्राफर आले ना की आम्हाला ती पुढे जाताच येत नव्हतं. प्रश्नच नाही. खूप छान वाटतात, म्हणजे आनंद येतो. आणि कुठे आहे तुमचा कारखाना? हा आमचा कारखाना जो आहे ना, म्हणजे प्रॉपर ज्या आम्ही बनवतो तो आमच्या गावी असतो, अलिबागला. खूप 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 सुंदर, खूप छान काम करताय तुम्ही. मस्तच मस्त. सार्थक आर्ट्स म्हणून त्यांच्याकडे इतक्या सुंदर शाडू मातीच्या मूर्त्या होत्या. म्हणजे ज्या मोठ्या मूर्त्या आहेत, मोठ्या आणि गाजलेल्या ज्या मूर्त्या आहेत, म्हणजे गेल्या वर्षीचा परळचा महाराजा जो होता, ती जी व्हायरल बॅलन्सिंग मूर्ती होती, त्याची मिनिएचर मूर्ती आणि बऱ्याच मिनिएचर मूर्ती त्यांनी शाडू मातीच्या बनवलेल्या. म्हणजे पीओपीचं काम आपण बऱ्याचदा बघतो. पीओपीचं काम खूप डिटेल काम होऊ शकतं पीओपीमध्ये, पण शाडू माती फार डेलिकेट असते टू वर्क विथ. त्यामुळे असं शाडू मातीचं काम जे त्यांनी केलं ते खूपच सुंदर आहे. जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की
गणसंकुलमध्ये जाऊन सार्थक आर्ट्सला भेट द्या आणि या मूर्त्या पहा. तर अजून गणपतीचे नवीन नवीन व्हिडिओज पाहायचे असतील तर कन्सिडर सबस्क्रायबिंग टू अवर चॅनल आणि लाईक करा हा व्हिडिओ. जितक्या तुमच्या मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करता येतो तितक्या त्यांच्यावर शेअर करा.